आज आपण करतोय 0 ऑइल पिठलं भाकरी। इथे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान ठेचून घ्यायची। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। कढीपत्ता, कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही, मी पण नाही वापरला। इथे बेसन पीठ घेतलं, त्यात पाणी टाकलं, मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या फोडून घ्यायच्या। कढई ठेवली, त्यात मोहरी टाकायची। मोहरी छान फोडून घ्यायची। त्याच्यानंतर जिरं टाकायचं। जिरं छान परतून घ्यायचं। नंतर टाकायचा कढीपत्ता, छान परतायचा। मग टाका कांदा, छान व्यवस्थित परतून घ्या। थोडंसं पाणी टाका, आपण तेलाचा वापर केलेला नाही। छान परतून घ्या। थोडंसं परतत पाणी टाका, म्हणजे तो छान कांदा परतला जातो। नंतर टाका तो ठेचा जो आपण खलबत्त्यात वाटून घेतला। छान परतून घ्या थोडंसं पाणी टाकून। नंतर आपण जे मिक्स केलेलं जे पीठ आहे ते त्याच्यात फोडणीत घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं। ते इतकं छान ढवळून घ्यायचं की त्याची गुठळी नाही झाली पाहिजे। जोपर्यंत ते छान उकळी येत नाही, त्याला छान शिजत नाही रटरट, तोपर्यंत त्याला ढवळत राहायचं, शिजू द्यायचं। आणि छान उकळी आल्यानंतर मग गॅस कमी करून वरती झाकण देऊन शिजू द्या। पिठलं रेडी आहे। इथे घेतली बाजरीची भाकरी, कांदा, मेथीची भाजी आणि करा टेस्ट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।